मामा गाडी चालवायचे. एके दिवशी त्याला लांबचा भाडा मिळाल्याने बाहेरच मुक्काम करावे लागले. त्या दिवशी घरात मी आणि मामी दोघेच होतो. मामीने मला लहान समजून तिच्या जवळ बोलावले, पण सकाळी तिला चालतासुद्धा. माझे नाव राहुल आहे. माझं वय 21 वर्ष आहे. मी गावाकडं रोज शेतात रोजानं कामाला जायचो. मला या कामाचा खूप कंटाळा आला होता. एक दिवस मामा गावाकडे आला होता, तर मामा मला म्हणाला की चल माझ्यासोबत, मी तुला गॅरेजवर कामाला ठेवतो. तर मी काही न विचार करता गेलो. मला आता इथे येऊन 1 वर्ष पूर्ण झाले होते. मामाच्या घरी मामी, मी आणि माझी गोरी कवळी 24 वर्षाची सुरू मामी राहत होती. मामा ओला कार चालवायची. तो खूप कष्टाळू आहे. तर मामा हा कधी लांब भाडा घेऊन तर तिकडंच राहायचा. मग मी मामीच्या रूममध्ये झोपायचो. एक दिवस सकाळी रविवारी होता. कामाला सुट्टी होती म्हणून मी आळस करत झोपलेलो होतो. मामा गाडी भाडं घेऊन गेला होता. मामी अंघोळीसाठी गेली. माझी रूम समोरच बाथरूम होते. तर मला मामी जाताना दिसल्या. मी तसा झोपून राहिलो. मामी वापस आल्या आणि त्यांचा दरवाजा न लावता त्या साडी नेसत होत्या. मी त्यांना चोरून बघत होतो. मी बघून भारावूनच गेलो. तितक्यातच तिची नजर माझ्यावर पडली आणि मी माझ्या रूममध्ये येऊन पडलो. नंतर त्या माझ्या रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, राहुल उठा, किती उशीर झालाय. मी भेत उठलो आणि माझा पुरुषार्थ पण उठलेला होता. मग नीट उठून बाथरूममध्ये गेलो. मामीनं पाणी आणून टाकलं. काय मी फक्त आतल्या कवरवरच होतो आणि माझा पुरुषार्थ ठग दिसत होता. मामी लाजली आणि निघून गेली. मग मी फ्रेश होऊन बाहेर आलो. मामीनी मला चहा दिला. मग माझ्या डोक्यात आता त्यांना सुंदर वेळचा अनुभव करण्याचा विचार घुमत होता. मी मामीला म्हणालो, मामी, मामा इतक्या उशिरा येत आहे, लवकर जात आहे. तुम्हाला राग नाही येत का? त्याचा मामी म्हणाल्या, कोण सांगणार त्यांना, नुसता पैसा करून नसतं चालतं. मग मला कळालं की मामीला काय म्हणायचं आहे. मी म्हणालो, हो ना, तुमचं 2च वर्ष झालं लग्न होऊन. तुम्हाला कुठे फिरायला न्यायचं, काही करायचं तर काय नुसता पैसा. मामी थोड्या नाराज झाल्या. मग मी चहा पिऊन बाहेर गेलो. आज मला मामांचा फोन आला. मामा म्हणाला, मी आज येणार नाही, दरवाजा लावून घ्या. मी मामीला सांगितले. मग रोजच्यासारख्या जेवून मामीच्याच रूममध्ये झोपलो. मला गाढ झोप लागली होती. त्या कधी माझ्या बेडवर येऊन झोपल्या मला कळालंच नाही. मला स्पर्श झाल्यासारखे वाटले. मी डोळे उघडले तर मी चकितच झालो. ती माझ्याजवळ झोपलेली होती. मी तिची ती छत्तीसची पाहून माझा पुरुषार्थ दाटून आला होता. मी तिच्यावर हात टाकला आणि 5 मिनिट तसाच झोपून राहिलो. मग थोडं धाडस करून तिच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला. ती गाढ झोपेत असावी. मग मी मागून पुढे सरकत तिला स्पर्श करत होतो. तरीही ती शांत होती. मग मला वाटलं, नको जाऊ दे, कशाला, पण हवस नव्हती. मग मी तिच्या व्यक्तिमत्वामध्ये हात घातला आणि मोठा श्वास घेतला. ती मात्र शांतच होती. मग मी तिच्या व्यक्तिमत्वावर दाब दिला तर मला जाणवलं की ती पण आता मोठा श्वास घेत आहे. मग मी मामीला माझ्याकडे वळवले तर तिने मला घट्ट मिठी मारली. मग काय, माझा रस्ता मोकळा झाला. तिलाही हेच हवं होतं हे कळून चुकलं. मग मी मामीच्या ओठांचा किस घ्यायला सुरुवात केली. ती मला साथ देत होती. दोघांचे श्वास एक झाले होते. आम्ही असंही काही वेळ करत होतो. मग मामी म्हणाली, काढ ना बाहेर. मामीचे ते शब्द ऐकून माझा उत्साह आणखीच वाढला. त्यांनी माझ्याकडे त्या नजरेने पाहिले. त्यात एक प्रकारची ओढ आणि अनेक दिवसाची भूक स्पष्ट जाणवत होती.
मी पुन्हा त्यांना जवळ घेतली आणि त्यांच्या गळ्यावर हलकेच ओठ टेकवले. मामींच्या शरीराची उष्णता आता चांगलीच वाढली होती. त्या माझ्या मिठीत अक्षरशः विरघळून गेल्या होत्या. त्यांच्या शरीराचा तो मऊ स्पर्श आणि सुगंधाने माझे भान हरपले होते. मी हळुवारपणे त्यांच्या कमरेवर हात फिरवला तर त्याने सुस्कारा सोडत मला अधिकच घट्ट धरले. खोलीतल्या त्या अंधुक प्रकाशात मामींचे रूप एखाद्या अप्सरेसारखे दिसत होते. त्यांनी हळूच माझा हात पकडला आणि त्यांच्या हृदयाच्या ठोक्यावर ठेवला. मी त्यांचा एक हात पकडून स्वतःकडे ओढले आणि आमच्या ओठांची पुन्हा एकदा भेट झाली. यावेळी ती अधिकच तीव्र होती. मामी आता पूर्णपणे सावरून माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या हालचालींमधून हे जाणवत होतं की त्यांनाही या क्षणाची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या भावूत इतके गुंतलो होतो की बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. रात्रीचा तो प्रहर आणि आमची ती जवळीक एका वेगळ्या शिखरावर पोहोचली होती. तो अनुभव शब्दात मांडता येणार नाही असा होता. पण त्या रात्री आम्ही दोघांनीही एकमेकांच्या सोबतीचा पूर्ण आनंद घेतला. मामींच्या त्या शब्दाने जणू माझ्या मनातली उरली सुरली भीतीही पळून गेली. खोलीतल्या शांततेत फक्त आमच्या श्वासांचा आवाज गुंजत होता. मामींनी ज्या विश्वासाने आणि ओढीने माझ्याकडे पाहिले त्यातून मला जाणवले की त्यांनाही प्रेमाच्या 2 शब्दाची आणि कुणाच्या तरी सहवासाची किती गरज होती. मी हळूच त्यांच्या डोळ्यात पाहिले. तिथे लज्जा होती पण त्यासोबतच एक अथांग ओढही होती. मी त्यांच्या कपाळावर हलके चुंबन घेतले ज्यामुळे त्या थोड्या शांत झाल्या. त्यांनी आपले डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाल्या, राहुल, आजवर मनात खूप काही साठवून ठेवलं होतं. पण आज तुझ्या सहवासात सगळं विरघळून गेल्यासारखं वाटतंय. त्या रात्री वेळ जणू थांबली होती. आम्ही तासंतास गप्पा मारल्या. त्यांच्या मनातल्या सुप्त इच्छा, त्यांच्या आयुष्यातील एकटेपणा आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेले आकर्षण आम्ही सगळं एकमेकांना सांगत होतो. शरीराच्या ओढीपेक्षाही मनाचे जे मिलन त्या रात्री झाले ते माझ्यासाठी खूप मोलाचे होते. बाहेर पाऊस पडू लागला होता आणि खिडकीतून येणारा गारवा आम्हाला अधिकच जवळ आणत होता. आम्ही एकमेकांच्या मिठीत तशीच झोपी गेलो. सकाळी जेव्हा सूर्यकिरणे खोलीत आली तेव्हा मामींच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. त्यांनी हसून माझ्याकडे बघितलं आणि हळूच म्हणाल्या, हे आपल्या दोघातच राहील ना. मी त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि वचन दिले की हे नातं फक्त विश्वासावर टिकेल. त्या दिवसापासून आमच्यात एक न बोललेलं पण खूप खोल असं नातं तयार झालं. आजही जेव्हा जेव्हा मामा बाहेर जातात तेव्हा आमच्या त्या खास क्षणांची आठवण आम्हाला पुन्हा त्या सुंदर रात्रीत घेऊन जाते. त्या रात्रीनंतर आमचं नातं पूर्णपणे बदललं होतं. आता आम्ही फक्त एकाच घरात राहणारे मामी आणि भासाठ उरलो नव्हतो, तर आमच्यात एक गुप्त करार झाला होता. पण म्हणतात ना, पापाची आणि प्रेमाची पाऊल लपत नाही, तशीच काहीशी व्हायला सुरुवात झाली. काही दिवसांनी मामांचे वागणे बदलल्यासारखे वाटू लागले. एके दिवशी मी गॅरेजवरून लवकर घरी आलो तर मामा हॉलमध्ये बसून मामींकडे एकटक बघत होते. मामी स्वयंपाकघरात काम करत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरची ती भीती मी स्पष्ट पाहू शकत होतो. मामाने मला पाहताच विचारले, काय रे राहुल, अलीकडे तू खूपच खुश दिसतोस. काम नीट चाललंय ना, की लक्ष दुसरीकडेच आहे? त्यांच्या त्या प्रश्नाने माझ्या पोटात गोळा आला. एके दिवशी दुपारी मामींचा फोन चुकून हॉलमध्ये राहिला.
त्यावर माझे वारंवार मेसेज येत होते. मामाने तो फोन उचललाच होता. इतक्यात मामीने धावत जाऊन तो त्यांच्या हातातून हिसकावून घेतला. मामा काही बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातला संशय आता स्पष्ट दिसू लागला होता. त्याने त्या रात्री मला विचारले, राहुल, तुझा आणि मामीचा मोबाईलवर इतका काय संवाद असतो? गुंतागुंत तेव्हा अधिकच वाढली, जेव्हा शेजारच्या काकू मामींना टोमणं मारून गेल्या. काय ग सरू, हल्ली बाचा तुझी खूपच काळजी घेतोय. रोज काय नवीन पाहुणचार चालतोय. त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ समजायला वेळ लागला नाही. गावाकडच्या लोकांच्या नजरा आता आमच्यावर खिळल्या होत्या. एके दिवशी रात्री मामाने बॉम्ब टाकला. ते म्हणाले, राहुल, आता तुझे काम शिकून झाले आहे. मी विचार करतोय तुला शहरातल्या मोठ्या गॅरेजवर कामाला पाठवावं. तिथे राहण्याची सोयही तेच करतील. हे ऐकून मी आणि मामी दोघेही सुन्न झालो. हा आम्हाला एकमेकांपासून दूर करण्याचा मामांचा प्लॅन होता की? त्यांना सर्व काही समजले होते. मामांना संशय आला होता, पण त्यांनी इतका भयानक सापळा रचला असेल याची आम्हाला पुटसीही कल्पना नव्हती. मामांनी अचानक जाहीर केलं की त्यांना पुण्यासाठी सलग 3 दिवसाची भाडी मिळाली आहे आणि ते सलग 2 रात्री बाहेरच राहणार आहोत. जाताना त्यांनी मुद्दाम आमच्याकडे बघून एक गूढ हास्य केलं आणि म्हणाले, राहुल, घराची आणि मामीची नीट काळजी घे बरं का. त्यांच्या जाण्याने आम्हाला वाटलं की रस्ता मोकळा झाला आहे. त्या रात्री आम्ही पुन्हा एकत्र होतो. घराबाहेर पावसाचा कडकडाट सुरू होता, त्यामुळे बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. आम्ही दोघेही गाढ झोपेत होतो. अचानक घराचा मुख्य दरवाजाचा जोरात उघडल्याचा आवाज आला. आम्ही दचकून उठलो. मामींची घाबरगुंडी उडाली. त्या घाईघाईने सावरत होत्या. इतक्यात आमच्या रूमचा दरवाजा धाडकन उघडला गेला. समोर मामा उभे होते, पण ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत त्यांचे 2 मित्र आणि हातात मोबाईलचा कॅमेरा सुरू होता. मामांच्या चेहऱ्यावर रागापेक्षा एक क्रूर समाधान होतं. ते ओरडले नाहीत, उलट शांत आवाजात म्हणाले, काय रे राहुल, हीच का माझी आणि माझ्या घराची काळजी? आणि सरू, तुला मी कमी पडलो होतो का? मामी रडू लागल्या. त्यांनी मामाचे पाय धरले, पण मामाने त्यांना झटकले. मामा म्हणाले, मला तुमच्यावर आठवडाभरापासून संशय होता. मी घराबाहेर पडलोच नव्हतो. मी फक्त गाडी लांब उभी करून मागच्या दाराने गच्चीवर दबा धरून बसलो होतो. तुम्ही जे काही केलं त्याचे सगळे पुरावे आता या फोनमध्ये कैद आहेत. मामाने आता आपला खरा डाव रचला. ते म्हणाले, आता पोलीस किंवा ग्रामपंचायत नको असेल तर तुला मी म्हणेन तसं वागावं लागेल. राहुल, तुझ्या घरच्यांना हे कळलं तर तुझे वडील तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीत. त्यांनी मला आणि मामींना अशा एका संकटात उभं केलं होतं, जिथून बाहेर पडणं अशक्य वाटत होतं. मामांच्या हातातला तो कॅमेरा बघून आमचं रक्ताचं पाणी झालं होतं. पण अचानक मामांच्या चेहऱ्यावरचा राग गायब झाला आणि ते खो खो हसायला लागले. त्यांच्यासोबत आलेले ते 2 मित्रही हसत होते. हे बघून मी आणि मामी गोंधळून गेलो. मामा खुर्चीवर बसले आणि शांतपणे म्हणाले, अरे राहुल, घाबरू नकोस. मला आधीपासूनच माहीत होतं की हे सगळं होणार आहे. उलट हे सगळं मीच घडवून आणलंय. मी थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे मामा, हे तुम्ही काय बोलताय? मामांनी खिशातून एक सिगारेट पेटवली आणि म्हणाले, राहुल, मला तुला आणि सरूला रंगेहात पकडायचं होतं, कारण मला सरूपासून घटस्फोट हवाय. पण अडचण अशी होती की
जर मी घटस्फोट मागितला तर मला तिला पोडगी म्हणून माझी सगळी प्रॉपर्टी आणि अर्धा पगार द्यावा लागला असता आणि यावरून तुझ्या घरच्यांनी माझ्यावर केस केली असती. मामा पुढे म्हणाले, गेल्या 6 महिन्यापासून मी मुद्दाम तुला घरी सोडून बाहेर राहायचो. मी तुला गॅरेजवरून लवकर पाठवायचो. मला माहीत होतं तुझं वय काय आहे आणि सरू किती एकटी आहे. आज माझ्याकडे हा व्हिडिओ पुरावा म्हणून आहे. आता मी कोर्टात सिद्ध करू शकतो की सरूचे तुझ्याशी संबंध आहेत. आता घटस्फोट घेताना मला तिला 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. उलट मी तुझ्या घरच्यांकडून इज्जत वाचवण्याच्या नावाखाली पैसे उकळणार आहे. मामींनी हे ऐकून मोठा धक्का बसला. ज्या मामांवर त्यानेच विश्वास ठेवला त्यांनी स्वतःच्या पत्नीचा सौदा केला होता. आता खरी लढाई सुरू झाली. मामांनी टेबलावर 2 कोरे कागद ठेवले. राहुल, यावर सही कर की तू सरूला फसवून हे सगळं केलंस. आणि सरू, तू सही कर की तुला घटस्फोट हवाय आणि तू कोणतीही पोडगी घेणार नाहीस. जर नाही केली तर उद्या सकाळी हा व्हिडिओ तुझ्या वडिलांच्या व्हॉट्सअपवर असेल. मामी रडत होत्या, पण अचानक त्यांनी माझे हात घट्ट पकडले. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक प्रकारची आग होती. त्यांनी माझ्याकडे बघून इशारा केला. मला समजलं की आता गप्प बसून चालणार नाही. मी मामाकडे पाहिलं आणि म्हणालो, मामा, तुम्ही खूप मोठी चूक केली. तुम्ही आम्हाला पकडण्यासाठी कॅमेरा लावलात, पण तुम्ही हे विसरलात की मी गॅरेजवर फक्त गाड्या पुसायला नाही तर गाड्यामध्ये हिडन कॅमेरे आणि ट्रॅकिंग डिव्हाइस कसे बसवायचे हे शिकलो होतो. मी माझ्या खिशातून माझा फोन काढला आणि मामांना एक रेकॉर्डिंग ऐकवलं. ते ऐकून मामांचे चेहरे पांढरे पडले होते. खेळ उलटा झाला होता. मित्रांनो, ती रेकॉर्डिंगमध्ये काय होते आणि मामासोबत काय होईल हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 असे लिहा आणि पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.